नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत. कसे आहात? आजचा दिवस अत्यंत चांगला गेला असेल. आज मार्केट बेरिश मोठ्या प्रमाणात दिसून आलं. म्हणजे की निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, मिड कॅप, बँकेक्स म्हणजे सगळेच इंडेक्स आज 200 ते 500 यांनी डाऊन आहेत. त्याचं कारण काय असेल तर ते आपण शोधू नंतर त्याचं बी सांगू. परंतु आज विषय महत्त्वाचा हे आहे की काल मराठी ट्रेड गुरूंनी म्हटलं होतं की एक किफायतशीर म्हणजे यशस्वी ट्रेडिंगचा गुरुमंत्र काय, तर आपण म्हटलं होतं किंवा लेवल पाळा आणि लॉस टाळा. आठवतं आहे कालचा व्हिडिओ जाऊन पहा तुम्ही. मी काल ज्या लेवल दिल्या आहेत तुम्हाला त्या लेवलनुसार आज मार्केट कोसळलं आहे. आणि ज्या ट्रेडरने लेवल पाळले असतील, ज्यांनी लेवल पाळले असतील, आज त्यांनी बरोबर चांगला पैसा कमावला असेल. आज विषय असा होता की मार्केटमध्ये जे स्कॅल्पिंग करतात त्यांनी तर प्रचंड पैसा कमावला आज. म्हणजे ज्यांच्या स्कॅल्पिंगची हातोटी आहे त्यांनी प्रचंड पैसा कमावला. परंतु की ज्यांचे अंदाज चुकले, ज्यांनी लेवल पाळले नाहीत, त्यांनी आज इतक्या चांगल्या मार्केटमध्ये आजही म्हणजे की पैसे गमावले. हे मार्केट चांगलंही म्हणता येणार नाही. आज सगळं काही की तुमच्याकडं खोऱ्याने पैसे ओढण्याचं काम काही ठराविक लोक करत होते. म्हणजे मोठमोठाले जे असते ते हे रायटर भयानक असतात. आणि काय हे म्हणजे तुम्हाला वरी घेऊन जातात. आणि एक कॅन्डल तुमची 150-200ची होती आणि तुम्हाला सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट करतात. हे काय, याला काय म्हणायचं काय? याच्यासाठी लेवल महत्त्वाचे असतात. ही कांडी बघा. तुम्ही इथं जर समजा ह्या कॅन्डीला जर बसला असाल, तुम्ही हे घेऊन कॉल घेऊन इथपर्यंत तुम्हाला वाटलं असेल, इथंही तुम्ही थांबला असाल, इथं स्टॉप लॉस कुठंतरी लावला असेल, एक कांडी आली सगळं घेऊन गेली. इथं पुन्हा तुम्ही बसला असाल ह्याच्यासाठी कॉलसाठी, चांगलं व्यवस्थित झाले असेल, एक कांडी इथपर्यंत दुसरं तुमचं भरपूर काही तुम्हाला वाटलं असेल किंवा की आपल्याला आज जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये पैसे भेटत आहेत म्हणून एक कांडीने तुमचं सगळं स्वप्न चक्काचूर करून दिला. म्हणून म्हणतो मी की काल मी म्हटलं होतं की 22,700 ज्यावेळेस बी तोडल ना की त्यावेळेस आपल्याला खालच्या दिशेने एक चांगले मूव भेटेल. आपल्याला खालच्या दिशेने पुढचा ट्रेड चांगला भेटेल. इथं 2 ट्रेड भेटले. इथंही 700 तोडला, खाली आला. इथंही 700 तोडला, एवढं मोठं खाली आलं. निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्येही तेच झालं. बँक निफ्टीमध्येही तुम्हाला मी तसेच लेवल दिल्या होत्या. ज्या लेवल तोडल्या हे झाल्यात, ज्यांनी लेवल पाळलं त्याला नक्कीच आज पैसा कमवता येणार नाही. असो, चला आता की सोमवार म्हणजे कधी आज 12, 13, 14, 15 एप्रिलसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होणार आहे ह्याच्या लेवल आपण आज काढून घेऊ. या ठिकाणी आज मी काय लेवल तोंडी सांगणार आहे का, तुम्ही लिहून घ्या आता. तुम्ही कारण सातत्याने व्हिडिओ तुम्ही करायलाच पाहिजे, तुम्ही पाहायलाच पाहिजे तो की काय होत आहे म्हणून. आता एक बँक निफ्टीमध्ये मला ही एक ट्रेड लाईन महत्त्वाची वाटते. जेव्हा ह्या ट्रेड लाईनला मार्केट येतं, इथून मग वर जातं. जेव्हा 1, 2, 3 इथंही हिट टच करण्याचा प्रयत्न केला, पण गॅप अप ओपन झालं. इथंही टच करण्याचा प्रयत्न केला, इथून मार्केट वर गेलं. म्हणजे की जेव्हा ह्या ट्रेड लाईनला इथं मार्केट येतं की तेव्हा तिथून बाउन्स करतं, ते वरच्या दिशेने जातं. आता इथं बी आज बी बघा तुम्ही की मार्केट हे ट्रेड लाईनच्या अगदी जवळ आहे. हे तर मला वाटतं की उद्या 48,500 बँक निफ्टीमध्ये 48,500चं ब्रेकडाऊन दिलं. 48,500चं ब्रेकडाऊन दिलं आणि 48,500चं ब्रेकडाऊन दिलं आणि एक रेड कॅन्डल केली. तिचा रेड कॅन्डलचा लो तुटला की आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे. परंतु मार्केट जर 48,450च्या आसपास इथंच खेळत राहिलं तरी ते एक बाउन्सचे चिन्ह आहेत. हे एक लक्षात घ्या. ही ट्रेड लाईन अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळं 48,500च्या खाली आल्यानंतर आपल्याला सरळ पुढच्या दिशेने एक चांगला मोठा मूव्ह आपल्याला खाली भेटेल, एक चांगला ट्रेड आपल्याला करायला भेटेल. आपल्याला सगळ्यात शेवटी तुम्हाला माहिती आहे का की 48,000 हे रजिस्ट्रेशन आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. 48,000 ज्यावेळेस मार्केट येईल त्यावेळेस सावध पद्धतीने सगळ्यांना राहायचं आहे. तिथं जेवढे काही पुढचे तुम्ही म्हणजे ट्रेड घेतलेले असतील ते तुम्ही
सोडून द्यायला म्हणजे तिथं बुक करायला पाहिजेत असं माझं या ठिकाणी प्रांजळ मत आहे. दुसरी गोष्ट आपल्याला जर सी साईडला जायचं आहे तर पहिला ट्रेड आपण काय करायचो की 48,650 इथं ब्रेकआउट दिलं, एक ग्रीन कॅन्डल केली, हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिशेने जायला काही अडचण नाही. मग आपल्याला 738,738 झाल्यानंतर आपल्याला 48,800 आणि 48,800 तोडल्यानंतर आपल्याला एक चांगला वरच्या दिशेने ट्रेड मिळू शकतो. चला आता निफ्टीमध्ये आपण पाहू. निफ्टीमध्ये बी काय आपल्याला काय करायचं तर निफ्टीमध्ये आपल्याला साधे गोष्टी आहेत हे महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं की निफ्टीमध्ये की 22,475 नीट घ्या. 22,475च्या खाली मार्केटने ब्रेकडाऊन दिलं. काय 22,475च्या खाली ब्रेकडाऊन दिलं, एक ग्रीन कॅन्डल केली, रेड कॅन्डल केली. रेड कॅन्डलचा लो तुटल्याबरोबर तुम्हाला पोर्टमध्ये एक चांगला ट्रेड आपल्याला भेटू शकतो. तर आपल्याला तो ट्रेड कुठपर्यंत जाईल, आपल्याला 22,375पर्यंत जाईल आणि तिथून बी आपल्याला ट्रेड भेटला तर आपल्याला 22,300पर्यंत जाईल. हे खालचे तुम्हाला तर मी खालची सगळी बाजू तुम्हाला मी दिली आहे आता, म्हणजे पुट साईडची. आता आपण पाहू की बाबा आपल्याला कॉल साईडला आपल्याला कवा यदा कदाचित उद्या मार्केट याच्या आसपास ओपन झालं समजा किंवा फ्लॅट ओपन झालं तर मला वाटतं आहे की 22,550 नीट घ्या. 22,550 या ठिकाणी ब्रेकआउट दिलं, ग्रीन कॅन्डल केली, ग्रीन कॅन्डलचा हाय तोडल्याबरोबर आपल्याला वरच्या दिशेने एक चांगला ट्रेड भेटल. आणि हा ट्रेड सगळ्यात यशस्वी करायचा असेल तुम्हाला तर 22,600 तोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 22,600 हे तोडलं आणि ब्रेकआउट दिलं, या ठिकाणी एक चांगली कॅन्डल 5 मिनटाची कॅन्डल चांगली तयार झाली आणि त्याचा हाय तोडला पुन्हा तर आपल्याला वरच्या दिशेचे आणखी चांगली ट्रेड आपल्याला याच्यामध्ये करायला भेटतील. मित्रांनो, मराठी ट्रेड गुरूचा एकमेव उद्देश आहे की मराठी माणसांना शेअर मार्केटमधली माहिती व्हावी. दुसरी गोष्ट की अनेक लोक शेअर मार्केटमध्ये आहेत परंतु त्यांना ट्रेडिंगचं अर्धवट ज्ञान आहे. फक्त हिरवं कांड्या दिसायला लागल्यात म्हणून आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे आणि लाल कांड्या दिसायला लागल्यात म्हणून आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे, एवढंच त्यांना माहीत आहे. कोणाला कॉल माहीत नाही, कोणाला पुट माहीत नाही, कोणाला कुठं रायटर्स बसलेला असतात हे माहीत नाही, DI काय माहीत नाही, FI काय माहीत नाही, की याच्याबरोबर किती कंपन्या त्या निफ्टीमध्ये आहेत, बँक निफ्टीमध्ये किती कंपन्या आहेत, सेन्सेक्समध्ये किती कंपन्या आहेत याचा कुठलाही अभ्यास नाही ना काही नाही. फक्त की लाल आणि हिरवं दिसलं की आपल्याला मार्केट करायचं. या पद्धतीने बऱ्याच जण याच्यामध्ये येतात, लॉस करतात आणि पुन्हा शेअर मार्केटला नाव ठेवून मोकळे होतात. परंतु एक तर लालच बुरी बला आहे. याच्यामध्ये गुंतवणूक करताना अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी लागते आणि त्या अभ्यासपूर्ण गुंतवणुकीतूनच तुम्हाला बरोबर इतर याच्यापेक्षा की चांगला पैसा याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो. मात्र की सगळ्याच ह्याचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कॅन्डलचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये स्वतःची सायकोलॉजी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं ट्रेडिंग करताना शक्यतो अभ्यास करूनच या ट्रेडिंगमध्ये उतरावं. स्वतःच्या आर्थिक सल्लागारांची एक म्हणजे काय म्हणायचं त्याला की आर्थिक सल्लागारांना विचारून, त्यांचं मत विचारून किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन शेअर मार्केटमध्ये 2 पैसे गुंतवावेत. आम्ही कुठलाही पुट अथवा कॉल देत नाहीत. या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ मराठी माणसांना शेअर मार्केटची माहिती व्हावी आणि लेवल कळावी यासाठी आपण हे चॅनल चालू केलं आहे. याच्यामध्ये अनेक सुधारणा आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे की व्हिडिओ चांगल्या प्रतीचे तुमच्यापर्यंत द्यायचे आहेत. देतो हळूहळू आपण तेही करू. तर चला तर मग उद्या समोरचा दिवस तुमचा चांगला जाईल अशी अपेक्षा करू आणि उद्या एक कॅन्डलचाही व्हिडिओ आपण रविवारी टाकू.
तो अवश्य मला वाटतं की सर्वांनी पाहावं. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.